नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी एस के शेख. माझी जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये निवड झालेली आहे. 2023-24मध्ये जी एक्झाम TCSने घेतली होती त्या थ्रू माझी निवड झालेली आहे. तसे मित्रांनो, आपला आज महत्त्वाचा जो विषय आहे की आज आपण जे मुंबई उच्च न्यायालयाने जी शिपाई पदासाठी जी एक्झाम घेतली होती 5 मे 2024 रोजी, तर त्या पेपरमध्ये कोणकोणते प्रश्न आले त्या प्रश्नपत्रिकेचे आपण आज स्पष्टीकरण करणार आहोत. त्या प्रश्नपत्रिकेचे मी तुम्हाला आज डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन देणार आहे मित्रांनो. तसेच मित्रांनो, मी जो एक्झाम दिली होती तर मला 30 पैकी 27.85 मार्क्स मिळाले होते. तर मला 27.85 मार्क्स कसे मिळाले होते हे याबद्दल मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, परंतु आता परत तुम्हाला एकदा मी रिपीट करतो. तर मित्रांनो, मी मागील प्रश्नपत्रिकेचा अंदाज घेतला होता, मागील प्रश्नपत्रिकेचा अभ्यास केला होता आणि त्या अभ्यास केल्यानंतर महत्त्वाचे टॉपिक काढले होते आणि त्या महत्त्वाचा टॉपिक अगदी व्यवस्थित करून ठेवले आणि त्या महत्त्वाच्या टॉपिकवरील प्रश्न सोडवले. प्रत्येक टॉपिक व्यवस्थित करून ठेवला, त्यावरील प्रश्न सोडवले, शॉर्ट नोट्स काढल्या आणि मला नंतर ह्या सर्व गोष्टी करून महत्त्वाचे टॉपिक संपवून नंतर मी इतर अवांतर वाचन केलं. तर मित्रांनो, ह्या सर्व गोष्टी मी केल्यामुळं मला 27.85 मार्क्स मिळाले होते. तुम्हाला पण मित्रांनो मार्क्स मिळू शकतात, परंतु तुम्हाला पण ह्या स्ट्रॅटर्जीने जावं लागेल. तर मित्रांनो, सर्वात प्रथम तुम्हाला पण काय करायचं आहे, महत्त्वाचे टॉपिक काढायचे आहे. तर मित्रांनो, महत्त्वाचे टॉपिक मागील प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करून तुम्हाला महत्त्वाचे टॉपिक काढायचे आहेत. पण मित्रांनो, तुमच्यासाठी मी महत्त्वाचे टॉपिक काढलेले आहे. मागचा व्हिडिओ बघून घ्या. तर त्यामध्ये तुम्हाला मी GKसाठी 21 ते 25 टॉपिक सांगितलेले आहेत. तर मित्रांनो, ते 25 टॉपिक असे आहेत की त्यावर एक्झामिनर परत प्रश्न वारंवार प्रश्न फिरून त्याच टॉपिकवर प्रश्न विचारत आहे. तर असे टॉपिक मी तुम्हाला काढून दिलेले आहे मित्रांनो. ते टॉपिक अगदी व्यवस्थित करून ठेवा. त्यानंतर त्यावरील प्रश्न पण सोडवा, त्या टॉपिकवरील शॉर्ट नोट्स पण काढून ठेवा. आणि मित्रांनो, आणि नंतर मग अवांतर वाचन तुम्ही करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, ह्या सर्व गोष्टी असतात. तर आज आपण महत्त्वाचा विषय आहे की PY म्हणजे मागच्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण मी तुमच्यासमोर आज करणार आहे आणि अगदी डिटेलमध्ये तुम्हाला मी एक्सप्लेनेशन देणार आहे. याचा तुम्हाला परीक्षेमध्ये खूप फायदा होणार मित्रांनो, कारण PYQच्या अवतीभोवती जर आपण अभ्यास केला तर आपल्याला जास्त फायदा होतो. तसेच मित्रांनो, जे मी हे PDF तयार केलेली आहे, तर या PDFमध्ये जो डाटा आहे तो मी मागील जे स्टेट बोर्ड आहे त्यातून घेतलेला आहे. आणि मी मागील प्रश्नपत्रिकेचा अभ्यास केला तर मला असं लक्षात आले की स्टेट बोर्डमधून जास्तीत जास्त प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे जो मी डाटा घेतलेला आहे, तुम्हाला मी प्रश्न सांगणार आहे, प्रश्नाचे उत्तर सांगणार आहे आणि नंतर त्याचे जे एक्सप्लेनेशन देणार आहे. तर तो डाटा कुठून घेतला, तर मी स्टेट बोर्डमधून तो डाटा घेतलेला आहे. चला तर मित्रांनो, आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो, जो 5 मे 2024 रोजी शिपाई पदासाठी एक्झाम झाली होती, मुंबई उच्च न्यायालयाने घेतली होती, त्यामध्ये पहिला प्रश्न होता, एड्स हा रोग कशामुळे होतो. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहीत असेल. तर एड्स हा रोग कशामुळे होतो, तर एड्स हा रोग विषाणूमुळे होतो मित्रांनो. तर आता मित्रांनो, एड्स हा रोग कशामुळे होते तुम्हाला माहीत झालं की विषाणूमुळे होतो. तर विषाणूमुळे होणारे रोग मी तुम्हाला सांगितलेले आहे मित्रांनो. यामध्ये बघा, विषाणूमुळे पोलिओ पण होतो, इन्फ्लुएन्झा पण होतो, एड्स पण होतो, सर्दी पण होतो. हे महत्त्वाचे विषाणूमुळे होणारे रोग आहे मित्रांनो. हे अगदी व्यवस्थित करून ठेवा. पोलिओ, इन्फ्लुएन्झा, एड्स, सर्दी आणि इत्यादी हे जे आहेत हे विषाणूद्वारे होणारे रोग आहेत. आता पुढं बघा, हवेमार्फत जे रोग होतात तर ते रोग क्षयरोग, कुष्ठरोग, पोलिओ, घटसर्प आणि इन्फ्लुएन्झा हे हवेमार्फत होतात मित्रांनो. हे पण लक्षात ठेवा. आता मित्रांनो, मी फक्त प्रश्न तुम्हाला दिला होता फक्त एड्स रोग कशामुळे होतं, तर मी
एड्स रोग तर तुम्हाला सांगितलं की विषाणूमुळे होतो, त्यासोबत बाकीच्या पण गोष्टी क्लिअर केल्या की विषाणूमुळे होणारे रोग कोणकोणते ते सांगितले, बाकीचे महत्त्वाचे हवेमार्फत जो पसरणारे रोग आहेत ते सांगितले. म्हणजे मित्रांनो अशा पद्धतीने जर एक्सप्लेनेशन आपण केलं तर तुम्हाला जास्तीत जास्त पेपरमध्ये मार्क्स मिळतात मित्रांनो. आता पुढचा प्रश्न आहे, हाडांच्या निकोप वाढीसाठी व्हिटॅमिनची आवश्यकता असते. म्हणजे कोणत्या व्हिटॅमिनची हाडाच्या निकोप वाढीसाठी कोणत्या व्हिटॅमिनची आवश्यकता असते? तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो व्हिटॅमिन डी. व्हिटॅमिन डी हे जे आहे तर ह्यामुळेच आपले जे हाडाची वाढ व्यवस्थित होते. आता मित्रांनो बाकीचे काही तुम्हाला मी गोष्टी सांगतो. अजीवनसत्वाचा जर तुम्हाला अभाव असला, म्हणजे तुमच्या शरीरात जर अजीवनसत्वाची कमतरता भासली तर तुम्हाला रातंधळेपणा रोग होऊ शकतो. ब जीवनसत्वाची कमतरता भासली तर बेरी हा रोग होऊ शकतो. ई जीवनसत्वेच्या कमतरतेमुळे वांझपणा पण येऊ शकतो. हे पण महत्त्वाचे आहे मित्रांनो. हे एक्सप्लेनेशन खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो, कारण आता तुम्हाला जे येणाऱ्या एक्झाममध्ये यातूनच प्रश्न दिसतील मित्रांनो. ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये सांगत आहे. तुमचं काम फक्त एवढंच आहे मित्रांनो, जास्तीत जास्त लाईक करणे, व्हिडिओला शेअर करणे, कारण मित्रांनो तुमच्यासाठी मी खूप मेहनत घेत आहे. आता पुढचा प्रश्न बघूया. भारतात कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्ती आढळतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो कर्नाटक. याचं उत्तर काय मित्रांनो? भारतात कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्ती आढळतात? कर्नाटकमध्ये आढळतात. आता याचं एक्सप्लेनेशन बघूया. भारतात सर्वाधिक हत्ती कर्नाटक राज्यात आहे. त्यानंतर तमिळनाडू, केरळचा क्रमांक लागतो. आणि ही जी आकडेवारी आहे 2023ची जी जनगणना झाली होती, तर 23च्या जनगणनेनुसार ही आकडेवारी आहे. तसेच मित्रांनो ज्यात कर्नाटकामध्ये 5700 हत्ती आहेत. किती हत्ती आहेत? 5700 हत्ती आहेत. पहिलं राज्य कोणतं आहे मित्रांनो? हत्तीमध्ये सर्वात जास्त म्हणजे कोणत्या राज्यात आहे? कर्नाटकमध्ये आहे. दुसरा क्रमांक तमिळनाडूचा लागतो, तिसरा केरळचा. आणि ही जी 2023मध्ये जनगणना झाली होती त्यानुसार एकूण 5700 हत्ती होते तेव्हा. हे लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला यातून प्रश्न देतात मित्रांनो. हे प्रश्न 2 ते 3 वेळाच रिपीट झालेला आहे प्रश्न. महत्त्वाचा प्रश्न आहे म्हणून डिटेलमध्ये आपण माहिती बघितलेली यायची. आता पुढचा प्रश्न बघूया. मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली असा प्रश्न विचारलेला आहे. आता याचं उत्तर असेल यापैकी नाही, कारण मौर्य साम्राज्याची जी स्थापना आहे ती चंद्रगुप्त मौर्याने केली होती. कोणी केली होती? चंद्रगुप्त मौर्याने ती केली होती. आता मित्रांनो आपण जे महत्त्वाचे साम्राज्य आणि त्यांचे राज्य बघूया. इथं बघा, आता महत्त्वाचे साम्राज्य आणि त्याचे संस्थापक बघूया. मौर्य साम्राज्य चंद्रगुप्त मौर्याने केला. मुघल साम्राज्याची स्थापना बाबरने केली. मराठा साम्राज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराज यांनी 1674मध्ये केली होती. हे लक्षात ठेवा. चोळ साम्राज्याची स्थापना विजयलाल चोळ यांनी केलेली आहे. सातवाहन राज्याची स्थापना सिमुक यांनी केली. हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. सातवाहन राज्याची स्थापना सिमुक यांनी केलेली आहे. आणि विजयनगर साम्राज्य हरिहर आणि बुक्काराय यांनी ह्या विजयनगर साम्राज्याची स्थापना केलेली आहे. आता तुम्हाला मी महत्त्वाचे सांगितलेले आहे मित्रांनो. यातूनच पुढच्या एक्झाममध्ये प्रश्न येण्याची शक्यता आहे, दाट शक्यता आहे. चोळची विजयनगर चोळ, सातवाहन साम्राज्य सिमुक, विजयनगर हरिहर आणि बुक्काराय. आणि मराठा साम्राज्य तुम्हाला माहीत आहे छत्रपती शिवाजी महाराज 1674मध्ये. मौर्य साम्राज्य चंद्रगुप्त मौर्य. हे अशा पद्धतीने हे लक्षात ठेवा मित्रांनो. आता पुढचा प्रश्न आपण बघूया. इन्सुलिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो मधुमेह हा रोग होतो. इन्सुलिनच्या कमतरतेमुळे मधुमेह हा रोग होतो. मधुमेह म्हणजे काय मित्रांनो? मधुमेह म्हणजे रक्तातील जे साखरेचे पातळी असते
सामान्यपेक्षा जास्त असणे म्हणजे रक्तात जी साखर प्रत्येकाच्या रक्तामध्ये साखरेची पातळी असते, पण ती सामान्यपेक्षा जास्त असणे याला, आणि जे स्वादुपिंड पुरेसे इन्सुलिन तयार न केल्यामुळे, म्हणजे स्वादुपिंड जे पुरेसे इन्सुलिन न तयार केल्यामुळे किंवा शरीराचे इन्सुलिनचा योग्य वापर करू न शकल्यामुळे हा मधुमेह रोग होतो, हे लक्षात ठेवा मित्रांनो. आता विजेच्या दिव्यामध्ये कोणता धातू, कोणती तार असते? तर हेचं उत्तर आहे मित्रांनो टंगस्टन हे धातू असतो. आता मित्रांनो आपण बाकीचे पण गोष्टी बघूया. गोबर गॅसमध्ये मित्रांनो, गोबर गॅसमध्ये मिथेन वायू आढळतो बघा, मिथेन. आणि LPG गॅसमध्ये प्रोपेन आणि ब्युटेन हे दोन वायू आढळतात, हे लक्षात ठेवा. हे खूप महत्त्वाचे मित्रांनो. IMP याच्यातून प्रश्न तुम्हाला येण्याची दाट शक्यता आहे. आता पुढे बघा, मादक पदार्थाच्या सेवन केल्यानंतर प्रामुख्याने कशावर घातक परिणाम होतात? तर याचं उत्तर आहे मज्जासंस्था. आता मज्जासंस्था म्हणजे काय मित्रांनो आपण समजून घेऊया. आणि मज्जासंस्थेचे बाकीचे कार्य पण मी तुम्हाला सांगतो. मज्जासंस्था म्हणजे आपली जो पाठीचा जो मेंदू असतो, मेंदूपासून जे पाठीचा कण्यापर्यंत म्हणजे खालीपर्यंत जो भाग असतो त्याला आपण मज्जासंस्था असे म्हणतात. तर त्याचे महत्त्वाचे काम काय आहे मित्रांनो? मेंदूपर्यंत संदेश पोहोचवणे, मेंदूपर्यंत संदेश पोहोचवण्याचं काम कोण करत असतो? मज्जा करत असतो, मज्जा संस्था करत असते, हे लक्षात ठेवा. मेंदूपर्यंत हे महत्त्वाचं आहे आणि वाचून घ्यानंतर तुम्हाला ही याची PDF मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर देणार आहे, तिथून तुम्ही हे PDF वाचू शकता मित्रांनो. आता पुढचा प्रश्न आहे आपला, शरीराचा तोल सांभाळण्याचे काम कोणाकडून केले जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो लहान मेंदू. कोणाकडून केले जाते? शरीराचा तोल सांभाळण्याचं काम कोणाकडून केले जाते? तर लहान मेंदूकडून शरीराचं तोल सांभाळण्याचं काम केलं जातं. आता मित्रांनो आपल्याला लहान मेंदूचं काम माहिती झालं तर आपण ते बाकीचे पण जे मेंदूचे भाग असतात त्यांची पण माहिती घेऊया. जसं की मानवी मेंदूचे वजन 1300 ते 1400 ग्राम असते, हे कॉमन गोष्ट लक्षात ठेवा. स्टेट बोर्डमधून घेतलेला डाटा आहे मित्रांनो, खूप महत्त्वाचा आहे. मानवी मेंदूचे प्रमुख 3 भाग पडतात. ते 3 भाग कोणते आणि त्यांचं काम काय ते बघूया. पहिला भाग आहे प्रमस्तिष्क. प्रमस्तिष्क जो आहे सर्वात मोठा भाग आहे. कसा सर्वात मोठा भाग आहे आणि याचं काम काय आहे? एकाग्रता आणि स्मरणशक्ती, भावना इत्यादी गोष्टी या मोठ्या मेंदूमध्ये होत असतात. आणि दुसरं आहे अनुमस्तिष्क, म्हणजे याचा लहान भाग, मेंदूचा लहान भाग असे म्हणतात. शरीराचा तोल सांभाळणे, शरीराचा याच्यावर प्रश्न आला बघा, तोल सांभाळणे याचं कार्य आहे. आता मस्तिष्क पुच्छ, मेंदूचा तिसरा जो पार्ट आहे मस्तिष्क पुच्छ, तर याच्यामध्ये अनैच्छिक क्रिया होतात, जसं की शिंकणे, ह्या सर्व गोष्टी याच्यामध्ये येतात. आता मित्रांनो हे महत्त्वाचे तुम्हाला मी सांगितलेले आहे. प्रमस्तिष्क म्हणजे मोठा भाग मेंदूचा, एकाग्रता वाढणे, स्मरणशक्ती, भावना या सर्व गोष्टी प्रमस्तिष्क म्हणजे मोठ्या मेंदूमध्ये होतो. लहान जो मेंदू आहे, लहान मेंदूमध्ये शरीराचा तोल सांभाळण्याचं काम असते. आणि मस्तिष्क पुच्छ हे अनैच्छिक क्रिया याच्यामध्ये घडत असतात, हे लक्षात ठेवा मित्रांनो, खूप महत्त्वाचं आहे. एक्झाममध्ये प्रश्न विचारण्याची दाट शक्यता आहे याच्यावर. आता पुढचं आहे 14 तळे सत्याग्रह कुठे झाले? तर 14 तळे सत्याग्रह महाडमध्ये झालेले आहे आणि डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी 14 तळ्याचे सत्याग्रह केले होते. आणि मित्रांनो आता याबद्दल काही महत्त्वाचे ज्या गोष्टी घडलेल्या आहेत ते पण आपण बघूया. तर तुम्हाला समाज सुधारकाचा अभ्यास करत असताना जे समाजसुधारक आहेत त्यांची स्थापन केलेले समाज, तसेच त्यांनी स्थापन केलेल्या संस्था विचारलेल्या आहेत मित्रांनो. मागील प्रश्नपत्रिकेचा अभ्यास मी केला, मागील प्रश्नपत्रिकेचं थोडंसं मी बघितलं तर मला असं कळालं की जे समाजसुधारक आहेत त्यांचे महत्त्वाचे जे त्यांनी केलेले सत्याग्रह आणि त्यांनी स्थापन केलेले समाज विचारलेले आहेत. आता आपण काही महत्त्वाचे स्टेट बोर्डमधून काढलेले मी आहे तुमच्यासाठी.
बॉम्बे मिल हँड मिल्क नाही तर मिल आहे मित्र मिल फक्त बॉम्बे मिल हँड असोसिएशन कोणी केली? नारायण मेघाजी लोखंडे यांनी केलेली आहे 1880मध्ये. दुसरा आहे बघा श्रीपाद अमृत डांगे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया. श्रीपाद अमृत डांगे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया यांनी केलेली आहे. आणि मद्रास लेबर युनियन या संघटनेची स्थापना पी बी वाडिया यांनी केलेली आहे. हे महत्त्वाचं आहे मित्रांनो. बॉम्बे मिल हँड असोसिएशन, नारायण मेघाजी लोखंडे, श्रीपाद अमृत डांगे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आणि मद्रास लेबर युनियन पी बी वाडिया हे महत्त्वाचे आहे, हे लक्षात ठेवा. आता पुढे बघूया मित्रांनो. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या जे CKO अकॅडमी आहे या चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत या लेक्चरची लिंक शेअर करा मित्रांनो. तुमच्यासाठी मी खूप मेहनत करून ह्या सर्व गोष्टी सांगत आहे मित्रांनो. तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कुठंच अशा पद्धतीने एक्सप्लेनेशन दिला जात नाही, कारण मी फक्त एक्सप्लेनेशन देत नाही तुम्हाला, तर कोणत्या गोष्टी परीक्षेमध्ये येऊ शकतात आणि जे महत्त्वाचे टॉपिक आहेत ते महत्त्वाचे टॉपिकमधूनच गोष्टी येऊ शकतात. म्हणजे तुम्हाला मी प्रश्नाच्या माध्यमातून तुमचा मी अभ्यास करून घेत आहे मित्रांनो. हे गोष्टी लक्षात ठेवा. तर त्यासाठी मित्रांनो ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला अगदी फ्रीमध्ये प्रोव्हाइड करत आहे. आणि याचे PDF तुम्हाला जे टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, टेलिग्राम चॅनल आहे तिथं तुम्हाला मिळून जाईल. फक्त त्यासाठी तुम्हाला जे आपले टेलिग्राम व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये मी तुम्हाला या व्हिडिओची लिंक देतो, टेलिग्रामची लिंक देतो. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तिथं तुम्हाला ही PDF मिळून जाईल मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे मध्यरात्रीचा सूर्य कुठे उगवतो? मित्रांनो हा प्रश्न 2 ते 3 वेळा विचारलेला आहे. खूप महत्त्वाचा आहे. परत रिपीट होता प्रश्न. तर याचं उत्तर आहे जपानमध्ये मध्यरात्रीचा तो सूर्य उगवत असतो मित्रांनो. हा प्रश्न 2-3 वेळा विचारलेला आहे. आता मित्रांनो हा पण प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. यशवंतराव चव्हाण यांच्यावर जे आपले यशवंतराव चव्हाण जे आपले पहिले मुख्यमंत्री आहे, तर हे तुम्हाला डिटेल करून ठेवायचं आहे, कारण यांच्यावर प्रत्येक प्रश्न पेपरमध्ये 1-2 प्रश्न विचारलेले आहेत. तर हे लक्षात ठेवा मित्रांनो. यशवंतराव चव्हाण यांची स्मृतीस्थळ याच्यामध्ये विचारलेले आहे. तर आणि स्मृतीस्थळ कुठे आहे मित्रांनो? तर यशवंतराव चव्हाण यांचे जे स्मृतीस्थळ आहे ते कराडमध्ये आहे. कराड कुठं? सातारामध्ये आहे मित्रांनो, सातारा. हे लक्षात ठेवा. आणि यशवंतराव चव्हाण तुम्हाला यांच्याबद्दल अगदी डिटेलमध्ये माहिती घ्यायची आहे. तसेच मी थोडीशी काही माहिती आणून तुमच्यासाठी आणलेली आहे. संयुक्त महाराष्ट्र निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका आणि राज्याचे पहिले मुख्यमंत्री आहे. हे राज्याचे पहिले मुख्यमंत्री आहे, हे लक्षात ठेवा. आणि जे संयुक्त राष्ट्र म्हणजे आपला जो महाराष्ट्र निर्माण झाला होता तेव्हा त्यांची महत्त्वाची भूमिका होती, हे पण लक्षात ठेवा. तसेच त्यांचे काही पुस्तके आहे मित्रांनो, ते आपण बघूया. जसं की त्यांनी लेखन केलेलं आहे कृष्णकाठ हे पुस्तक आहे यशवंतराव चव्हाण यांचं. त्यांचं आत्मचरित्र आहे युगांधर, सह्याद्रीचे वारे, ऋणानुबंध यासारखी पुस्तके त्यांनी लिहिलेली आहे. आणि त्यांचा जन्म 12 मार्च 1913 झाला होता देवराष्ट्र सातारामध्ये. आणि 25 नोव्हेंबर 1984 नवी दिल्ली येथे त्यांचा मृत्यू झाला मित्रांनो. उलट झाले ते. बरोबर आहे, ठीक आहे. तर 12 मार्च रोजी त्यांचा जन्म झाला 1913 आणि 25 नोव्हेंबर 1984 त्यांचा मृत्यू झालेला आहे. ह्या सर्व गोष्टी मित्रांनो महत्त्वाच्या आहेत, डिटेल व्यवस्थित लक्षात ठेवा. आता झाडाचे वय कशावरून ठरतं? तर याचं उत्तर आहे मित्रांनो पुढचा प्रश्न आहे झाडाचे वय कशावरून ठरते? तर याचं उत्तर आहे झाडाचे जे बुंद्यातील आतील वर्तुळे असतात, तर जे असं झाडाचे जे बुंद्यामध्ये मित्रांनो अशा पद्धतीने असे वर्तुळ असतात, तर या वर्तुळावरून झाडाचे वय ठरवले जाते मित्रांनो. हा प्रश्न जो आहे स्टेट बोर्डमधून कॉपी केलेला आहे. तुम्हाला विज्ञान हे टॉपिक खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. विज्ञानामध्ये 8 ते 9 प्रश्न विचारण्याची शक्यता आहे शिपाई भरतीमध्ये. आणि क्लर्कमध्ये पण खूप जास्तीत जास्त विज्ञान येऊ शकतो. तर मित्रांनो तुम्हाला विज्ञान खूप महत्त्वाचं आहे, करून ठेवायचं आहे. तर विज्ञानसाठी तुम्हाला 6वी 7वी आणि 8वी हे 3 पुस्तके खूप महत्त्वाचे आहे मित्रांनो. हे 3 पुस्तके अगदी व्यवस्थित करून ठेवा. 10वीचा 9वी 10वीचा विज्ञान तुम्ही नंतर वाचा,
पण 8वी 6वी 7वी 8वी हे खूप महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. तर पुढं बघूया. केंद्र शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेले पहिले ग्राम न्यायालय कुठे आहे? पहिले ग्राम न्यायालय आपल्याला विचारलेलं आहे आणि केंद्र शासनाच्या वतीने. आता याचं उत्तर बघूया मित्रांनो काय आहे.